बातमी आता कोल्हापुरातून आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना कर्नाटकात काळं फासल्याप्रकरणी आता कोल्हापुरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। कर्नाटकला जाणारी वाहतूक अडवून शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केलंय। काल रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट केलं होतं। कर्नाटकात एसटी आणायचीच असेल तर कन्नड भाषा यायलाच हवी असं कन्नडिगांनी यावेळेस म्हटलं होतं। या कन्नडिगा आंदोलकांनी म्हटलं होतं। या घटनेच्या निषेधार्थ आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय। दरम्यान कन्नडिगांच्या या मुजोरीवर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे। बघूया। बाजूला दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे। माननीय शरद पवार साहेब हे मोदींच्या बाजूला बसलेले आहेत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये उपस्थित आहेत मराठीचे शिलेदार म्हणून। आणि तालकटोरा मैदानाच्या बाहेर जिथे संमेलन सुरू आहे तिथे काल बेळगावच्या सीमा भागातील मराठी तरुणांनी आंदोलन केलेलं आहे, जो अन्याय होतो त्यांच्यावर त्यासाठी। आणि त्यानंतर लगेच आज आमच्या एसटीला काळं फासणं, आमच्या लोकांवर हल्ले करणं हे प्रकार वाढलेले आहे। ताबडतोब माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या 3 लोकांनी मोदींची भेट घेऊन हा जो अत्याचार सुरू आहे तो थांबवायचा प्रयत्न करावा।